शिरूर हवेली मतदारसंघातले उमेदवार माऊली आबा उर्फ ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके हे या मतदारसंघातून उभे आहे पहिल्यांदाच. त्यांचं काम ते पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून आणि नियोजन मंडळात सदस्य असल्यापासून त्यांनी खूप असं वाघोली झालं, क्षेत्र झालं, सगळ्या ठिकाणी बरीव असं काम केलेलं आहे. आणि तरुण वर्ग अनेक पैलवान क्षेत्रातलं आणि तरुणांना एक त्यांच्याबद्दल एक क्रेज तयार निर्माण झालेली आहे की हा काहीतरी माणूस आपल्या समाजासाठी आपल्या भागासाठी काहीतरी करू शकतो. त्या अनुषंगाने सर्व तरुण वर्ग सर्व जाती धर्मातली लोक त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहेत की एक तरुण नेतृत्व आज हवेलीला मिळते. आजपर्यंत हवेलीला कधीही पक्षाचं तिकीट असं मिळालेलं नव्हतं. त्यामुळं हवेलीला पहिल्यांदा ही संधी मिळते की आमदार हवेलीचा होतोय. त्याच्यामुळे सर्व हवेलीकरांना माझं तर एक विनंती राहील की एक हवेलीचा उमेदवार म्हणून सर्वांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि काम काम उमेदवार आपला कसा आहे हे बघा. त्याचं वागणं चालणं धार्मिक सर्व सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणं पुढे कसलाही भेदभाव न होणारा असा का उमेदवार आहे. त्याच्यामुळे माझे सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी घड्याळाच्या चित्रावर 20 तारखेला घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारून माऊली आबा कटकेंना भरघोस मताने विजयी करावं ही नम्र विनंती.